नमस्ते, टेस्टी उमा रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एक वेगळ्या आणि सोप्या पद्धतींमधील इडली कसं बनवायचं. चला तर मग वेळ वाया न घालवता कृतीकडे वळूया. सर्वात अगोदर मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं. त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 1 वाटी रवा टाकायचा आहे. रवा कोणताही साईजचा चालेल, 0 साईजचा किंवा मोठ्या साईजचा, कारण हा रवा आपल्याला फिरवून घ्यायचा मिक्सरच्या भांड्यामध्ये, त्यासाठी कोणताही रवा चालेल. आता त्यामध्ये आपल्याला छोटी 1 वाटी म्हणजे 2 चम्मच यामध्ये दही हे टाकायचे. आता यामध्ये आपल्याला 1.5 कप हे पाणी टाकायचे आणि यामध्ये पाणी टाकून घेतल्यानंतर चवीनुसार हे मीठ टाकायचे, म्हणजे 1/2 टेबलस्पून मीठ हे टाकायचं आणि शक्य होईल तितकं बारीक असं हे वाटून घ्यायचे आणि एका भांड्यामध्ये ते ट्रान्सफर करून घ्यायचे. त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं बॅटर हे शिल्लक असल्यामुळे अजून अर्धा कप मी यामध्ये पाणी टाकते आणि ते मिक्सरचं भांडं व्यवस्थित फिरवून ते राहिलेलं बॅटर आणि या पाण्यासकट मी या इडलीच्या बॅटरमध्ये टाकून घेते. हे नीट व्यवस्थित मिक्स करून 10 ते 15 मिनटं हे बाजूला ठेवा, जेणेकरून रवा हा पाण्यामध्ये छान असा फुलेल. या इडलीसाठी आपण सारण हे बनवूया. हे थोड्या वेळ साईडला ठेवून द्यायचे. कढईमध्ये 1 चमचा इतका तेल टाकून यामध्ये जिरी आणि मोहरी यामध्ये टाकायचे. जिरे आणि मोहरी छान असं तेलामध्ये फुलल्यानंतर यामध्ये 1 मोठ्या साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा यामध्ये टाकायचं आणि थोडंसं सोनेरी ब्राऊन रंग होईपर्यंत हे परतून घ्यायचे. कांद्याला थोडंसं तांबूस रंग आला तर यामध्ये मीडियम साईजचा टोमॅटो आणि सिमला मिरची बारीक चिरून यामध्ये टाकायचे आणि ते सुद्धा कांद्याबरोबर आपल्याला हे परतून घ्यायचे. हे परतून घेतल्यानंतर यामध्ये 1/2 टेबलस्पून हळद आणि 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर यामध्ये टाकायचं आणि 1 उकडून घेतलेला बटाटा हे चांगलं स्मॅशरने स्मॅश करून यामध्ये टाकायचं आणि चवीनुसार हे मीठ टाकून हे चांगलं असं आपल्याला परतून घ्यायचे आणि चांगलं परतून घेतल्यानंतर सर्वात लास्टला भरपूर अशी कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं आणि गॅस हे बंद करायचे. आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे. आता एवढ्या वेळेमध्ये हा रवासुद्धा छान असा फुललेला आहे. ज्यावेळेस तुम्ही हे इडली बनवताना त्याच वेळेस इनो आपल्याला यामध्ये टाकायचे. अर्धा चमचा इनोऐवजी तुम्ही खाण्याचा सोडा देखील टाकू शकता. इनो टाकल्यानंतर हे पुन्हा एकदा चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. बटाट्याचे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्याचे लांबट सिलेंडरसारखे गोळे रोल हे बनवून घ्यायचे. मी सर्व रोल येथे बनवून घेतले. एकाच साईजचे ग्लास किंवा असे स्टीलचे कप तुमच्याकडे जर असतील ते घ्यायचे. आपण बनवून घेतलेले रव्याचे बॅटर अर्धा कप इतकाच आपल्याला हे यामध्ये टाकायचे, पूर्ण नाही टाकायचं. अर्धा कप टाकल्यानंतर त्यामध्ये आपण बनवून घेतलेले बटाट्याचे मिश्रणाचे रोल यामध्ये टाकायचे आणि हे मधोमध ठेवून त्याच्यावरून आपल्याला हे रव्याचं बॅटर टाकायचं. आपण बनवून घेतलेले इडलीचं बॅटर ह्यामध्ये टाकायचे, पूर्ण ते भरून घ्यायचं. हे पेले आहेत ना, स्टीमरमध्ये किंवा कुकरमध्ये ठेवून ते वाफवून घ्यायचे. मी येथे हे इडलीच्या भांड्यामध्ये ठेवत आहे. याच्यावर झाकण ठेवून हे पूर्णपणे बंद करून हे आपल्याला वाफवून घ्यायचे. 5-6 मिनिटानंतर त्याच्यावरचं झाकण हे काढायचे आणि हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे. हे पूर्णपणे थंड झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. हे पहा किती सहजतेने हे निघलेले आहे. अशा पद्धतीने आपण हे सर्व काढूया. तर कशी वाटली तुम्हाला ही रव्याची नवीन रेसिपी? घरी नक्की ट्राय करा.
आणि कशी वाटली ही नवीन इडली रेसिपी हे मला कमेंटनुसार नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. धन्यवाद.